नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज बघूया मार्केटमध्ये आपण काय केलं किंवा काय करणार आहोत. तर हा वीकली टाईम फ्रेम आहे. वीकली टाईम फ्रेममध्ये मार्केट पूर्णपणे बेरीज दिसतंय. त्यामध्ये बुलिशचा काही प्लॅन नाहीये. त्यानंतर मंथलीमध्ये जरी बघितलं तर आपण हा डे प्रिव्हियस मंथचा लो इम्पोर्टंट आहे. वीकलीमध्ये एक डोजी बनण्याचे चान्सेस आहेत नेक्स्ट वीकमध्ये इथे. जर गॅप डाउन ओपन झाला तर तो डोजी नाही बनणार. ठीक आहे. डेलीनुसार जर बघितलं आपण, तर एक बुलिशनेस दिसतोय इथं करंटला. म्हणजे हा पहिला पुलबॅक, हा सेकंड पुलबॅक आणि एक कंटिन्युएशन. म्हणजे थोडक्यात तिथे एक डब्ल्यू बनायचे चान्सेस आहे. डब्ल्यूच टार्गेट मॅक्स टू मॅक्स इथपर्यंत डेलीनुसार व्ह्यू आहे हा. ठीक आहे. आणि जर समजा ह्याच्या खाली जर सस्टेन झालं, गॅप डाउन ओपन झालं, तर हा रिटेस्ट आणि सेल ऑफ कंटिन्यू होईल. ठीक आहे. कारण हा मेजर सपोर्ट आहे. आणि इंट्राडेनुसार जर बघितलं आपण, तर आता इंट्राडेनुसार आपण सपोर्ट ऑलरेडी मार्क केलेत. ठीक आहे. जे आहे तेच आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही. मार्केट आहे त्या ठिकाणीच आहे. तर आता विषय असा आहे, की ह्याचा काय उपयोग नाही आपल्याला करंटला आणि डे लो हा महत्त्वाचा आहे. आता फॉर एक्झाम्पल मार्केट उद्या कुठे ओपन होतंय ते महत्त्वाचं आहे. इथं बुलिशनेस तर आलाय मार्केटमध्ये क्लासच्या क्लोजिंगनुसार. तर समजा इथं कुठेतरी ओपन झालं, टेस्ट झालं आणि पुन्हा ह्याच्यावरती सस्टेन झालं, तर आपल्याला डे हायपर्यंत आपल्याला मिनिमम आपण टार्गेट पकडू शकतो आणि त्याच्यानंतर वरती जर पकडलं तर आपल्याला हे टार्गेट मिळेल वरती. ठीक आहे. पहिला प्लॅन हा आहे. त्यानंतर दुसरा प्लॅन काय असेल? दुसरा प्लॅन जर समजा मार्केट ओपनच गॅप अप झालं, ओके. आणि सस्टेन होते ह्याच्यावरती, तर मग हे कुठेतरी बुलिशला निघेल. पण जर समजा हा लो पुन्हा ब्रेक झाला ना डे लो, तर पुन्हा हे खाली येईल. ठीक आहे. हा दुसरा प्लॅन आहे. आणि जर समजा डे लो पण टेस्ट होत नाही, डे हाय पण टेस्ट होत नाही. फक्त मार्केट ह्या रेंजमध्ये थांबतंय. तर इथं मग कदाचित तुम्हाला स्कॅल्प एंड रन करावं लागेल. ठीक आहे. हा व्ह्यू आहे. शुक्रवारी एक आपला प्लॅन काय होता, की हे मार्केट ह्या रेंजमध्ये अ, अडकून राहील. तर विषय असा झाला, की बऱ्याच वेळ त्यानं ट्राय केलं. प्रीमियम पण अगदी वेगळ्या पद्धतीने मूव्ह होत होते आणि पण फायनली ज्यावेळेस सी कॅन्डल ब्रेकआउट मिळाला, त्यावेळेस ऑप्शन सेलरने एक लेग क्लोज केला. त्यानंतर मग आपल्याला एक कंटिन्युएशन मिळालं इकडे. ठीक आहे. आपला प्लॅन होता, की रिटेस्ट आणि कंटिन्युएशन मिळेल. पण ते रिटेस्ट कंटिन्युएशन देण्याच्या ऐवजी त्यांनी टार्गेट दिला आणि त्यानंतर डायरेक्ट रिटेस्ट मिळालं. सो मग हे टार्गेट नंतर रिटेस्ट जे असतो ना, तर तो बुलिश साइन असतो. तो काही मेजर बेअरिश साइन नसतो. ठीक आहे. तर असा विषय आहे. उद्या ओपनिंग कुठं पण होऊ द्या, डे लो आणि डे हाय टेस्ट महत्त्वाचा आहे. त्यानंतरच ऑप्शन सेलर कुठून तरी बाहेर पडतील आणि ओव्हरऑल आपला व्ह्यू आहे ना, जर समजा मार्केट ओपन गॅप डाउन जर झालं ना 200-150 पॉइंटच्या खाली जर ओपन झालं ना मार्केट समजा इथं कुठं पण, तर पहिला पुलबॅक आणि सेल कंटिन्यू होतो. जो हेवी सेल ऑफ असेल तो जो पॅनिक सेलिंगवाला जो सेल ऑफ असेल ना, तर तो सेल ऑफ असेल. आणि एकदम जर समजा गॅप ओपन झालं, तर त्याच्यामध्ये काही जास्त ट्रेड करण्याची गरज नाही. कारण ऑलरेडी हा एक डब्ल्यू फॉर्मेशन झालेला असेल मग. डब्ल्यू फॉर्मेशनचं हे टार्गेट असेल. मग नेकलाईन तुटते न तुटते तो विषय वेगळा राहील. मग त्यानंतर हे पुन्हा खाली येईल किंवा मग साइडवेज करत पुन्हा मग पुढच्या 2-3 दिवसात हे अपला निघेल असा विषय असेल. सो जर मॅक्सिमम गॅप अप झालं ना, तर मग कुठेतरी आपल्याला बुलिशला कमी ट्रेड मिळतील. पण जर समजा 100 पॉइंटच्या आतनं जर गॅप डाउन झाला, तर मग काय प्रॉब्लेम नाही एवढा आपण ट्रेंड कंटिन्यू करू शकतो. बुलिशचा किंवा बेरीजचा. ठीक आहे, असा विषय आहे उद्याचा. तर व्हिडिओ आवडत असतील आपले तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आपले चॅनल तुम्हाला वेळच्या वेळी मिळतील. म्हणजे व्हिडिओज आपले वेळच्या वेळी तुम्हाला मिळतील. ठीक आहे. थँक यू.